नमस्कार, मी नेहा जोशी. मनम ध्यानम या माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आय एम शुअर तुम्ही टी व्हीमध्ये टी व्ही सिरीजमध्ये किंवा मूवीजमध्ये किंवा सोशल मीडियावरती यूट्यूबला वगैरे बरेच टॅरो कार्ड रीडर्स नंतर टॅरो कार्ड्स बघितले असतील. आणि हे नक्की कसे काम करतात, म्हणजे मुळात हे काम करतात का टॅरो कार्ड्स, सगळेच जण त्याला रीड करू शकतात का का हे एक प्रकारचं नवीन फॅड आहे, असे बरेच प्रश्न पडले असतील. मलाही पडले होते. सो आजच्या या व्हिडिओमध्ये मी नेमकी हीच माहिती घेऊन आलेली आहे. टॅरो कार्ड्स आणि ओरॅकल कार्ड्स कसे काम करतात, अर्थातच नेहमीसारखं अतिशय सोप्या शब्दामध्ये. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि तुम्ही तो शेवटपर्यंत बघाल याची मला पूर्ण खात्री आहे. सो टॅरो कार्ड्स म्हणजे इंट्युशन आणि गायडन्स एक पॉवरफुल असं टूल आहे. टॅरो शब्दाचा अर्थ काय, तर खरं सांगायचं तर टॅरो या शब्दाचं एक्झॅक्ट लिटरल असं मीनिंग किंवा अर्थ नाही आहे. हा शब्द फ्रेंच शब्द टॅरोवरून आलेला आहे किंवा इटालियन टारोची वरून आलेला आहे. इटलीमध्ये टारोची नावाचे पत्ते खूप पूर्वी खेळले जायचे. सो सोप्या भाषेत टॅरो म्हणजे कार्ड्सची एक अशी सिस्टीम आहे की जी गायडन्स आणि इन्साईट देण्यासाठी वापरली जाते. पण टॅरो कार्ड्स हे केवळ भविष्य सांगण्याचं साधन नसून ते लाईक आपल्या अंतर्मनाचा आरसा आहेत. कसं ते मी तुम्हाला सांगते. याला तुम्ही तुमच्या आत्म्यासाठीचे म्हणजे तुमच्या स्पिरिटसाठीचं GPS समजा, जे तुम्हाला दाखवतं की तुम्ही एक्झॅक्टली कुठे आहात, कुठे जात आहात किंवा ट्रॅफिक जाम कुठं असू शकतो का, तुम्हाला तिथं पोचायला किती वेळ लागू शकतो. सो टॅरो कार्ड्स नेमकं कसं काम करतात आणि त्याचं महत्त्व काय आहे हे आता आपण जरा बघूया. सो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे टॅरो म्हणजे एक एनर्जी रीडिंग टूल आहे, जे तुमच्या सध्याची सिच्युएशन, तुमचे जे थॉट्स आहेत, फिलिंग्स आहेत किंवा आजूबाजूच्या तुमच्या ज्या एनर्जीज आहेत ते समजून घेतं आणि मग तुम्हाला त्यानुसार योग्य अशी डायरेक्शन दाखवतं. सो तुम्ही पाहिलं असेलच की टॅरो कार्ड्स म्हणजे पत्त्यांच्या कार्ड्ससारखे कार्ड्स असतात, त्यावरती पिक्चर्स असतात आणि त्या पिक्चर्समध्येच गूढ असा अर्थ लपलेला असतो. सो टॅरो कार्ड रीडर जो असतो तो एनर्जेटिकली तुमच्याशी कनेक्ट करतो आणि तुमच्या प्रश्नासाठी त्यातून त्या कार्ड्समधून एखादं दुसरं किंवा वॉट एव्हर नंबर ऑफ कार्ड्स काढतो आणि इंट्युटिव्हली जे मेसेजेस त्या टॅरो कार्ड रीडरला त्या कार्डवरती मिळतात, त्या पिक्चर्समध्ये मिळतात, ते तो तुम्हाला कन्व्हे करतो. रीडिंगमध्ये प्रत्येक कार्ड जे असतं ना ते पर्टिक्युलर प्रकारचा एक मेसेज घेऊन येतं. म्हणजे लाईक काही कार्ड्स तुम्हाला सांगतात की तुम्ही योग्य मार्गावरती आहात का नाही, काही कार्ड्स तुम्हाला वॉर्निंग देऊ शकतात, काही कार्ड्स तुम्हाला नवीन ऑपॉर्च्युनिटीजकडे गाईड करतात. अर्थात टॅरो तुमचं फ्युचर फिक्स करत नाहीत किंवा फ्युचर प्रेडिक्ट करत नाहीत, पण तुम्हाला बेटर चॉईसेस घेण्यासाठी एम्पॉवर मात्र नक्की करतात. सो म्हणजे एक्झॅक्टली टॅरो कार्ड्स आपल्याला कशी काय मदत करतात, तर टॅरो कार्ड्स केवळ उत्तरं देत नाहीत, तर ते आपल्याला योग्य दिशा दाखवण्यासाठी मदत करतात. हे तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. आपल्या मनातले दडलेले विचार आणि भावना समजून घेण्यासाठी टॅरो कार्ड्स आपल्याला मदत करतात. जे विचार आणि भावना आपल्याला लक्षातही येत नाहीत. कसं काय, तर लाईक जेव्हा आपण संभ्रमात असतो तेव्हा टॅरो कार्ड्स परिस्थितीचे विविध पैलू आपल्यासमोर मांडू शकतात. त्याच्याने आपला सेल्फ अवेअरनेस नक्कीच वाढतो. आपली निर्णय घेण्याची क्षमता नक्की वाढते, कारण आजूबाजूच्या ज्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या नव्हत्या त्या आपल्याला तेव्हा लक्षात येतात टॅरो कार्ड्समुळे. आयुष्यातल्या कठीण प्रसंगामध्ये टॅरो कार्ड रीडिंग आपल्याला धीर आणि स्पष्टता नक्की देऊ शकतं. त्यामुळे अर्थातच मानसिक शांती मिळायला ह्याच्यामुळे नक्की मदत होते. आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या नवीन संधी किंवा धोक्यांची पूर्वकल्पना आपल्याला टॅरो कार्ड्स नक्की देतात. आता लव्ह आणि रिलेशनशिप्समध्ये काय होतं, तर तुमच्या पार्टनरच्या फिलिंग्स किंवा फ्युचर पॉसिबिलिटीज त्या पार्टनरबरोबरच्या तुमच्या काय असू शकतात ते आपल्याला टॅरो कार्ड सांगू शकतात. करिअर फायनान्समध्ये बघितलं तर जॉब चेंज किंवा बिझनेस ग्रोथ असू शकते का, मनी फ्लो कसा असू शकेल पुढच्या काही काळामध्ये, याबद्दल पण आपल्याला टॅरो कार्ड रीडिंगमध्ये कळू शकतं. तुमचे विकनेसेस काय आहेत, स्ट्रेंथ्स काय आहेत, तुमचं लाईफ पर्पज काय आहे याबद्दल पण कळू शकतं. अर्थातच ह्याच्यामुळे पर्सनल ग्रोथला नक्कीच हेल्प होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिसिजन मेकिंगसाठी मदत आपल्याला टॅरो कार्ड रीडिंगमुळे नक्की होते. म्हणजे हा निर्णय घ्यावा का याची क्लॅरिटी आपल्याला टॅरो कार्ड रीडिंगनी नक्की मिळू शकते. सो म्हणजे टॅरो कार्ड्स नक्की काय प्रेडिक्ट करतात हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. टॅरो कार्ड्स भविष्य म्हणजे आता असंच होणार आहे किंवा तसंच होणार आहे
असं नाही सांगत, तर त्यावेळेला आपल्या आजूबाजूची आणि आपली जी ऊर्जा असते त्याच्यावरती आधारित आपल्याला मार्गदर्शन करतात. म्हणजे त्या सिच्युएशनबद्दल बऱ्याच गोष्टी आपल्या लक्षात आलेल्या नसतात, त्या गोष्टी टॅरो कार्ड्स आपल्या समोर आणतात, वेगळ्या दृष्टिकोन आपल्याला देतात त्या सिच्युएशनबद्दल. सो म्हणजे टॅरो कार्ड्स नक्की काय सांगतात आणि नेमकं कसं सांगतात, तर तुमची सध्याची परिस्थिती नेमकी कशी आहे, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सध्या नेमकं काय घडतं आहे आणि त्याचा तुमच्या भविष्यावरती काय परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही ह्या सध्याच्या मार्गावरती चालत राहिलात तर मग भविष्यामध्ये काय होऊ शकतं, म्हणजे संभाव्य परिणाम या तुमच्या गोष्टीमुळे काय होऊ शकतो. तसंच प्रेमसंबंध, कौटुंबिक वाद किंवा नोकरी व्यवसायातली प्रगती याबद्दल टॅरो मार्गदर्शन करतात. तुमच्या प्रगतीमध्ये, सक्सेसमध्ये कोणते घटक अडथळा ठरत आहेत ह्याचे पण संकेत आपल्याला टॅरो कार्ड रिडिंगमध्ये नक्की मिळू शकतात. सो आता हा पत्त्यांचा कॅट आपण म्हटलं तर ही जी कार्ड्स आहे, तर हे नक्की काम कसं करतात, कारण दिसायला तर हे सिम्पल आपल्याला कार्ड्स दिसतात पत्त्यांच्या कॅटसारखे. तर काय होतं की टॅरो कार्ड रीडर न बघता इंट्युटिव्हली कार्ड काढत असतो. म्हणजे अनेक कार्ड्स असतात, त्यातलं एक कार्ड तुमच्या प्रश्नासाठी टॅरो कार्ड रीडर काढतो. आता अर्थातच टॅरो कार्ड रीडरला हे नक्की माहिती नसतं की कुठलं कार्ड आपल्या हातात येणार आहे, पण ती कार्ड ज्याचा प्रश्न असतो त्याला बरोबर गाईड करतात. म्हणजेच त्या कार्ड्समध्ये ज्या गायडन्सची गरज असते तो गायडन्स नक्की मिळतो. कार्ड्स तीच असतात, पण वेगवेगळ्या प्रश्नासाठी त्याच्यातून वेगवेगळे गायडन्स त्याच कार्ड्समधनं आपल्याला मिळतात. अँड दिस इज द ब्युटी ऑफ टॅरो कार्ड्स. पण आता हे सगळं कसं काय होतं, तर टॅरो कार्ड्सचं कार्य हे प्रामुख्यानं अंतर्ज्ञान म्हणजे इंट्युशन आणि ऊर्जा म्हणजे एनर्जी यावरती आधारित असतं. हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आपण सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहोत ऊर्जेच्या माध्यमातून, ज्याला कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस असं म्हणतात. हे तर आपल्याला माहिती आहे. सो टॅरो कार्ड रीडर तुमच्याशी ह्याच एनर्जीच्या रूपामध्ये कनेक्ट करतो, म्हणजे ह्याच एनर्जीच्या माध्यमातून तो कनेक्ट करतो. सो जेव्हा टॅरो कार्ड रीडर तुमच्यासाठी एखादं कार्ड काढतो तुमच्या प्रश्नाशी रिलेटेड, तेव्हा त्या कार्डवरची चिन्ह किंवा चित्र तुमच्या आजूबाजूची एनर्जी दाखवतात. टॅरो कार्डवरची चिन्ह किंवा ही जी चित्र असतात ते आपल्या मनातल्या सुप्त भावनांशी जोडलेली असतात. ती कार्ड्स ॲक्च्युली काही योगायोगाने किंवा कोइन्सिडेंटली आलेली नसतात, बाय फ्लूक आलेली नसतात, तर आपल्याला आवश्यक असणारा संदेश त्या चिन्हांमध्ये, त्या कार्डमध्ये असतो. ही कार्ड्स टॅरो कार्ड रीडर इंट्युटिव्हली समजून घेतो, त्या चिन्हांचा अर्थ समजून घेतो आणि मग तुम्हाला सांगतो. सो मग हे टॅरो कार्ड रीडिंग नक्की कधी आणि का करायचं, तर आपण कन्फ्युजनमध्ये जेव्हा असू तेव्हा आपल्याला क्लॅरिटी मिळवण्यासाठी, म्हणजे गोंधळात पडलो असू तर स्पष्टता मिळवण्यासाठी, म्हणजे लाईक 2 ऑप्शन्सपैकी नक्की बेस्ट ऑप्शन आपल्यासाठी कुठला असेल ते निवडण्यामध्ये मदत करणं, ही तर लाईक टॅरो कार्डची खासियत आहे. अँड ट्रस्ट मी, टॅरो विल ऑलवेज चूज बेस्ट फॉर यू. त्यावेळेला कदाचित आपल्याला तो ऑप्शन टॅरो कार्डने निवडलेला बरोबर वाटणार नाही, पण ॲट द एंड ऑफ इट एव्हरीथिंग मेक्स सेन्स. सो जेव्हा आपण 2 गोष्टींमध्ये, 2 ऑप्शन्समध्ये कन्फ्यूज असतो ना, तेव्हा टॅरो कार्ड्स आपल्याला आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकण्यासाठी मदत करतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला 2 नोकऱ्यांपैकी एक निवडायची आहे आणि एक लवर्स नावाचं टॅरो कार्ड जर का आलं तर ते तुम्हाला सांगेल की तुमची ही निवड फक्त तुम्ही पैशासाठी, म्हणजे मिळणाऱ्या पगारासाठी करू नका, ते तुमच्या मूल्यांशी जुळणारा हा जॉब आहे का ते तुम्ही बघा आणि त्याप्रमाणे निवड करा. 2 ऑफ पेंटॅकल्स आलं तर तुम्हाला ते सुचवतं की तुम्हाला कामाचा ताण, वैयक्तिक आयुष्य ह्याच्यामध्ये समतोल साधावं लागेल ही नोकरी जर का तुम्ही निवडली तर, आणि मग आपल्याला चॉईसला खूप ते इझी जातं. सेकंड थिंग म्हणजे रिलेशनशिप्स इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला टॅरो कार्डची हेल्प होते. टॅरो आपल्याला समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन आणि आपल्या स्वतःच्या वागण्यातला दोष जो असेल तो समजून घेण्यासाठी मदत करतात. म्हणजे जर एक्झाम्पल तुमच्या नात्यामध्ये काही दुरावा आला असेल कुणाशीही, तर 3 ऑफ स्वॉर्ड्स हे जे कार्ड आहे ते दाखवतं की जुन्या जखमा अजून भरून निघालेल्या नाही आहेत. तुम्हाला कम्युनिकेशन करायला पाहिजे, जेणेकरून समोरच्या माणसाच्या मनातल्या भावना तुम्हाला समजू शकतात, गैरसमज दूर होऊ शकतात. तसंच टॅरो कार्ड्स आपल्याला कुठलाही निर्णय घेताना एक आत्मविश्वास देतात, म्हणजे डिसिजन मेकिंगमध्ये कॉन्फिडन्स. कधी कधी कसं होतं की आपल्याला उत्तर माहिती असतं पण आपण एक्झॅक्टली ॲक्शन घ्यायला घाबरतो. मग टॅरो कार्ड्स त्यावेळेला आपल्याला क्लॅरिटी देतात, आपलं कन्फ्युजन कमी करतात, डिसिजन मेकिंगसाठी योग्य दिशा दाखवतात.
जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे पण भीती वाटते, मग त्यावेळेला द फूल हे जर का टॅरो कार्ड आलं तर मग त्याचा अर्थ असा असतो की भीती सोडा, विश्वासाने नवीन कामाला सुरुवात करा, गायडन्स घ्या वेळोवेळी आणि तुम्ही नवीन कामात नक्की सक्सेसफुल व्हाल. सो हे कार्ड तुम्हाला धोके पत्करण्याची आणि स्वतःवरती विश्वास ठेवण्याची प्रेरणा देतं. पुढचं म्हणजे सेल्फ रिफ्लेक्शनसाठी किंवा ग्रोथसाठी, आत्मचिंतनासाठी टॅरो कार्ड्स आपल्याला आपल्या अशा काही सवयी, हॅबिट्स किंवा आपले काही दोष वगैरे असतील तर ते दाखवून देतात, जे आपल्याला आपली प्रगती होण्यापासून थांबवत आहेत. आणि अर्थातच आत्मचिंतन आपल्याला ह्याच्यामुळे करणं खूप इझी जातं. सेल्फ अवेअरनेससाठी टॅरो कार्ड्स हे एक बेस्ट टूल आहे. ते आपल्याला आपलं इनर ट्रूथ दाखवतात. सो आपण म्हणू शकतो की टॅरो कार्ड्स हा एक आरसा आहे जो तुम्हाला तुमच्या आतलं जग दाखवतं, जे तुम्हाला कदाचित माहिती पण नसतं. फॉर एक्झाम्पल डेव्हिल नावाचं कार्ड जर का तुम्हाला येत असेल वारंवार, तर ते तुम्हाला सुचवतं की तुम्ही कुठल्या तरी वाईट सवयीच्या किंवा वाईट विचारांच्या आहारी गेलाय, जसं की आळस किंवा काही नकारात्मक विचार. हे मार्गदर्शन तुम्हाला सावध करतं आणि ह्या बंधनातून तुम्ही स्वतःला मुक्त नक्की करू शकता. सो इमोशनल हिलिंगसाठी सुद्धा टॅरो कार्ड्सचे मेसेजेस खूप उपयोगी पडतात. फिलिंग्स तुमच्या मनातल्या काय असतील त्या समजायला तुम्हाला मदत होते. म्हणजे थोडक्यात काय, तर टॅरो कार्ड रिडिंगचा नक्की फायदा काय? इन शॉर्ट, मार्गदर्शन, योग्य दिशा टॅरो कार्ड रिडिंगमुळे आपल्याला मिळते. येणाऱ्या संकटाची पूर्वकल्पना येते, सावधगिरीची सूचना आपल्याला मिळू शकते. नंतर कठीण काळामध्ये आशेचा किरण टॅरो कार्ड रिडिंग आपल्याला दाखवू शकते. एक सकारात्मकता आपल्या आयुष्यामध्ये टॅरो कार्ड रिडिंगमुळे नक्की येते. सो आता तुमच्या लक्षात आलं असेलच की टॅरो म्हणजे भविष्य सांगणं नाही आहे, तर टॅरो म्हणजे तुमच्या सबकॉन्शियस माइंडशी कनेक्शन आहे. प्रत्येक कार्ड हा मेसेज असतो युनिवर्सकडून खास तुमच्यासाठी आलेला. तो एक स्पिरिच्युअल गायडन्स असतो. म्हणजेच टॅरो कार्ड्स हे एक स्पिरिच्युअल गायडन्सचं खूप छान असं टूल आहे. अर्थातच या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची की टॅरो कार्ड रिडिंग हे एक साधन आहे, एक टूल आहे. अंतिम निर्णय हा आपलाच असतो. टॅरो कार्ड्स आपल्याला रस्ता दाखवू शकतात, पण चालायचं मात्र आपल्यालाच असतं. फॉर एक्झाम्पल टॅरो कार्ड रिडिंगमध्ये जर का असं आलं की पुढच्या 6-8 महिन्यामध्ये तुमचे फायनान्शियल इश्यूज सॉल्व्ह होणार आहेत, पण जर का तुम्ही त्यासाठी ॲक्शन घेतली नाही तर मात्र काहीच होणार नाही. त्यामुळे ॲक्शन काय घ्यायची किंवा टॅरो कार्ड्सचं आपण ऐकायचं की नाही हे केवळ आपल्याच हातात आहे. सो जर का तुम्ही टॅरो कार्ड्स वापरत असाल किंवा टॅरो वापरत असाल तर फ्युचर जाणून घेण्यासाठी नाही, तर स्वतःला जाणून घेण्यासाठी वापरा. टॅरो हे एक मार्गदर्शन करणारं साधन आहे, म्हणजे गायडन्सचं टूल आहे. ते आपल्याला आपल्या भविष्यातल्या शक्यतांची जाणीव करून देतो, जेणेकरून आपण आपलं कर्म बदलून, आपल्या ॲक्शन्स बदलून अधिक चांगलं भविष्य घडवू शकतो. इट्स रिअली मॅजिकल. सो तुम्ही आजकाल टॅरो कार्ड्सप्रमाणेच ओरॅकल कार्ड्सबद्दल पण बरंच ऐकलं असेल, बघितलं असेल. सो ओरॅकल कार्ड्स म्हणजे ॲक्च्युली खरं तर ती टॅरो कार्ड्स नसतात. तर ओरॅकल कार्ड्स म्हणजे नेमकं काय हे मी आता तुम्हाला सांगते. ओरॅकल कार्ड्स अगदी सोप्या किंवा आध्यात्मिक किंवा प्रॅक्टिकल पद्धतीने आपण समजून घेऊया. सो ओरॅकल कार्ड्स म्हणजे काय असतात, तर डिवाईन गायडन्स देणारे इंट्युटिव्ह कार्ड्स असतात. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे कार्ड्स असे आहेत की जे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये वेळोवेळी गायडन्स देतात, डायरेक्ट गायडन्स देतात, डायरेक्ट मेसेज देऊन गायडन्स देतात. ॲक्च्युली ओरॅकल म्हणजे काय असतं, तर युनिवर्सकडून मिळणारा किंवा देवाकडून मिळणारा संदेश, किंवा आपण असं म्हणूया की दिव्य संकेत देणारी शक्ती किंवा माध्यम, याला म्हणतात ओरॅकल. जसं प्राचीन काळामध्ये ऋषी मुनी यांना ओरॅकल मानलं जायचं. म्हणजे काय, तर ते जे काही आपल्याला सांगायचे किंवा लोकांना सांगायचे ते जणू दैवी संदेश आहेत असं सगळेजण मानायचे, म्हणून त्यांना ओरॅकल मानलं जायचं. त्याचप्रमाणे आजच्या काळामध्ये ओरॅकल कार्ड्स हे एक माध्यम आहे दैवी संदेश मिळवण्याचं. सो अर्थातच ओरॅकल कार्ड्स म्हणजे फ्युचर सांगण्यासाठी नाही आहेत, तर ते तुम्हाला तुम्हाला काय समजून घेणं गरजेचं आहे, आत्ता तुमच्यासाठी नेमका काय दैवी संकेत आहे, काय मेसेज आहे ते सांगतात, ज्यातून तुम्हाला तुमच्या सिच्युएशनसाठी योग्य तो गायडन्स अगदी लगेच मिळू शकतो. टॅरो कार्ड्स तुम्हाला तुमच्या सिच्युएशन डीपली समजून घेण्यासाठी मदत करतात, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. तर ओरॅकल कार्ड्स काय करतात, तर त्या सिच्युएशनसाठी तुम्हाला डायरेक्ट मेसेज देतात.
ओरॅकल कार्ड्सचं टॅरो कार्डसारखं फिक्स स्ट्रक्चर नसतं. प्रत्येक डेक वेगळा असतो. म्हणजे कसं असतं की ओरॅकल कार्ड्सचे तुम्हाला एक्झाम्पल सांगते, लाईक एंजल कार्ड्स, गॉडेसेस कार्ड्स किंवा ॲफर्मेशन कार्ड्स किंवा हीलिंग कार्ड्स, हे ओरॅकल कार्ड्सचे वेगवेगळे टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक कार्डमध्ये एक मेसेज असतो जो आपण म्हणू शकतो की दैवी संकेत आहे. टॅरो कार्ड्समध्ये अशी निश्चित असं त्याचं स्वरूप असतं, लाईक 78 कार्ड्स असतात, थोडे ठरलेले नियम असतात, त्यांचे काही पारंपरिक अर्थ पण असतात आणि त्यातून आपल्याला सखोल विश्लेषणात्मक असं मार्गदर्शन मिळतं. पण टॅरो कार्ड्स शिकणं हे आवश्यक असतं. पण ओरॅकल कार्डमध्ये तसं नसतं. ओरॅकल कार्डमध्ये काही अशी निश्चित संख्या किंवा निश्चित प्रकारची रचना नसते. त्याच्यामध्ये सोपे इंट्युटिव्ह मेसेजेस असतात, थेट आणि सकारात्मक मार्गदर्शन असतं आणि ओरॅकल कार्ड्स कुणीही अगदी सहजपणे वापरू शकतं. त्यासाठी काही शिकण्याची वगैरे आवश्यकता नसते. सो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर टॅरो कार्ड्स म्हणजे सखोल विश्लेषण असतं, व्हेरॅज ओरॅकल कार्ड्स म्हणजे सोपं आणि थेट डायरेक्ट मार्गदर्शन असतं, डायरेक्ट मेसेजेसमधून. सो अगेन ओरॅकल कार्ड्स कसं काम करतात, तुमचे इंट्युशन किंवा सबकॉन्शियस माइंडशी ते कनेक्ट करतात. जेव्हा तुम्ही कार्ड काढता त्या कार्डमध्ये तुमच्या इंट्युशन थ्रू एक मेसेज आलेला असतो आणि तो आपल्याला आपल्यासाठी त्या सिच्युएशनसाठी तो आपल्याला गायडन्स देतो. म्हणजेच युनिवर्स नेहमी आपल्याशी बोलत असतं आणि ओरॅकल कार्ड्स हे युनिवर्सशी आपण जो संवाद करत असतो त्याचं एक माध्यम आहे. तर ओरॅकल कार्ड्सचे बेनिफिट्स काय असतात की ओरॅकल कार्ड्स आपलं कन्फ्युजन कमी करतात, क्लॅरिटी देतात, इमोशनल हिलिंग करतात, आपलं मन शांत करतात, योग्य दिशा आपल्याला दाखवतात, इंट्युशन आपली वाढवण्यासाठी ओरॅकल कार्ड्सचा खूप हेल्प होते, आपल्या आतल्या आवाजाशी ओरॅकल कार्ड्स आपल्याला कनेक्ट करतात. सो उदाहरण घ्यायचं झालं तर आता माझ्यासाठी पुढची स्टेप काय आहे असं तुम्ही प्रश्न विचारलात आणि कार्ड असं आलं की ट्रस्ट द प्रोसेस. ह्याचा अर्थ काय आहे की घाई करू नका, विश्वास ठेवा. सो ओरॅकल कार्ड्स ही तशी आपल्याला एक नवीन कन्सेप्ट वाटते, पण भारतामध्ये मात्र ही पद्धत खूप पूर्वीपासून वापरली जाते. ओरॅकल कार्ड्स म्हणजे मी सांगितलंच की आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकण्याची एक पद्धत आहे, एक टूल आहे. आता आपल्या भारतीय परंपरेमध्ये आपण ध्यान म्हणजेच मेडिटेशन किंवा अंतर्ज्ञान, इंट्युशन, संकेत, सायन्स म्हणजे शकून, हे सगळं आपल्या भारतीय परंपरेत खूप आधीपासून आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दैवी संकेत, दैवी मेसेजेस देत असतात. सो ओरॅकलसुद्धा हे अगदी असंच टूल आहे दैवी संकेत मिळवण्याचं. आणि ह्या सगळ्या गोष्टींप्रमाणेच ओरॅकल कार्ड्ससुद्धा आपल्याला आपलं कर्म समजायला मदत करतात, निर्णय स्पष्ट करतात आणि आपल्या आत्म्याशी आपलं कनेक्शन वाढवतात. सो या सगळ्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की टॅरो कार्ड्स म्हणा किंवा ओरॅकल कार्ड्स म्हणा, ह्या कार्ड्समध्ये पॉवर नसते. तर पॉवर असते ती आपल्या ट्रस्टमध्ये, आपल्या विश्वासामध्ये, आपल्या अवेअरनेसमध्ये, आपल्या इंट्युशनमध्ये आणि युनिवर्सशी आपल्या असलेल्या कनेक्शनमध्ये. सो अर्थातच ओरॅकल कार्ड्स ही फ्युचर समजून घेण्यासाठी नाही तर स्वतःला ओळखण्यासाठी वापरण्याचं एक खूपच सुंदर असं टूल आहे. कुठल्याही टॅरो कार्ड रीडरला मन शांत ठेवून, क्लायंटच्या भावना समजून घेऊन, नॉन जजमेंटल होऊन, इंट्युटिव्हली कार्ड्सवरचे मेसेजेस ऑनेस्टली रीड करून समजून घेऊन क्लायंट्सला सोप्या भाषेमध्ये कन्वे करावे लागतात. आय टू एम अ टॅरो कार्ड रीडर. मी जे रीडिंग्स करते ते कम्प्लिटली इंट्युटिव्ह आणि ऑनेस्ट असतात. जे कार्ड्स सांगतात तेच मी तुम्हाला क्लिअरली, ऑनेस्टली सांगते, कारण माझं ह्यामागे एकच उद्दिष्ट आहे की तुम्हाला क्लॅरिटी मिळावी, तुम्हाला तुमचं आयुष्य बेटर बनवण्यासाठी, एक इनर पीस मिळवण्यासाठी या टॅरो कार्ड रीडिंग्सनी मदत व्हावी आणि अर्थातच एक योग्य तो गायडन्स योग्य त्यावेळी मिळावा. जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये काही आन्सर्स हवे असतील, काही कन्फ्युजन्स असतील, कुठला डिसिजन घ्यायचा ते कळत नसेल आणि इफ यू फील की टॅरो कार्ड रीडिंगमुळे तुम्हाला हेल्प होईल, क्लॅरिटी मिळेल, तर आय वुड फील मोर दॅन हॅपी टू हेल्प यू. मला नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्ही माझ्याकडून पर्सनल टॅरो रीडिंग नक्की घेऊ शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचं भविष्य हे तुमच्याच हातात आहे. टॅरो कार्ड्स तुम्हाला फक्त मार्ग दाखवतात, पण तो मार्ग घ्यायचा का नाही, त्या ॲक्शन्स करायच्या का नाहीत, हे तुम्हालाच ठरवायचं असतं. सो तुमचं भविष्य तुमच्याच हातात असतं. जर तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील
आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक पण नक्की करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर पण नक्की करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या विषयावरती टॅरो रीडिंग करायचं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये क्लॅरिटी, पीस आणि पॉझिटिव्हिटी यावी ही मनापासूनची इच्छा. तुम्हाला जर का असं वाटत असेल की मी रोज तुम्हाला टॅरोमधून गायडन्स करावा तर मला नक्की सांगा. मी तुमच्यासाठी डेली टॅरो रीडिंग्स घेऊन नक्की येईल. तुमचं मत माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. कमेंटमध्ये येस किंवा रेडी असं लिहा, सो दॅट आय विल नो की तुम्ही ह्याच्यामध्ये इंटरेस्टेड असाल. तुमच्या रिस्पॉन्सवरूनच मी ठरवीन की डेली टॅरो रीडिंग किंवा ओरॅकल रीडिंग सुरू करायचं का नाही ते. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद आणि माझ्या चॅनलला इतकं छान प्रोत्साहन दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच.